पालकमंत्रीच्या बॅनरबाजीवरून भाजप कार्यकर्ते व पोलीस यांच्यात वादावाद झाली। यावर खासदार प्रणिती शिंदे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आले। त्यावर प्रणिती शिंदे म्हणाल्या, बीजेपीच्या लोकांना, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, बीजेपीच्या नेत्यांना पोलिसांची, कोर्टाची, प्रशासनाची, यंत्रणेची धाकच राहिली नाही, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली। बॅनरबाजी करण्यात आली, हुल्लडबाजी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली, पोलीस प्रशासनासोबत त्या ठिकाणी वादावादी सुद्धा झाली। त्यानंतर तो बॅनर काढण्यात आला आणि नंतर पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून पुन्हा एकदा बॅनर त्या ठिकाणी लावण्यात आला, तो अद्यापही काढण्यात आलेला नाही। बीजेपीच्या लोकांना, बीजेपीच्या कार्यकर्त्यांना, बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांना, बीजेपीच्या नेत्यांना पोलिसाची, कोर्टाची, प्रशासनाची, यंत्रणेची धाकच राहिली नाही। तुम्ही बघा, कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशन इलेक्शनमध्ये आचारसंहिता भंग एवढ्या ठिकाणी केली, बॅनर सगळीकडे, मोदीजींचे बॅनर सगळीकडे लावले, उमेदवारांचे बॅनर, ही वाटप, ते वाटप, ही मोठे मोठे मला असं वाटतं सभा घेण्यात आला, सगळीकडे आचारसंहिता भंग। आम्ही वारंवार निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या, निवेदनं दिले, ट्विट केले, तरीही त्याची दखल घेतली गेली नाही। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।